Good afternoon, everyone. Welcome to today's English Marathi Healing Outbreak meeting. Tina, Yeah. you have to translate. Yes. सर्वांना स्वागत करते मी मराठी आणि इंग्लिश या सभेमध्ये. Praise God. Thank you, Jesus. We'll first worship for some time आपण थोड्या वेळ स्तुती आराधना करू and then we'll learn the word. आणि मग आपण वचनामध्ये जाऊ. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Daddy. Thank you, Father. Thank you, Father, that you're a good, good Father. Thank you that when 2 or 3 are gathered in your name, you are in our midst. धन्यवाद प्रभू, तुझे उपकार मानतो आम्ही की तू आमच्यामध्ये सहभागी केली आहे असं आम्ही मानतो. Yes, Daddy. Thank you, Lord. And where you are, no sickness can stay, no disease can stay, no evil thing can stay. धन्यवाद येशू, जिथे तू आहे तिथे कोणताही आजार किंवा कोणत्याही वाईट गोष्टी राहू नाही शकत. So today, as we worship, I want you to expect breakthroughs. जसं आज आम्ही आज स्तुती आराधना करू तसं आम्ही बघू की देव आपल्याला कसं चालवणार आहे. Because definitely things are going to change for you today. आज खरोखर खूप काही गोष्टी बदलणार आहेत. Thank you, Daddy. Thank you. धन्यवाद. जिस नाम में है जिंदगी, वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिलके, तेरे नाम यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. सबसे ऊंचा है ये नाम, सबसे महान है ये नाम. इस नाम पर झुकता है हर घुटना. सबसे ऊंचा है ये नाम, सबसे महान है ये नाम. इस नाम पर झुकता है हर घुटना. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. ओ जय जय नाम, जय जय नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. ओ जय जय नाम, जय जय नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु, 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 यीशु,
यीशु यीशु नाम यीशु 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 नाम सबसे ऊंचा सबसे महान सर्वश्रेष्ठ सबसे महान यीशु यीशु मेरा यीशु 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 मेरा खुदा यीशु 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 जय जय नाम यीशु नाम 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 नाम की जय. So today, if you're going through a very tough time, you feel weak, you feel tired, call on the name of Jesus. जर आज तुम्ही खूप कठीण परिस्थितीमधनं जात असाल, खूप तुम्हाला काही काही गोष्टींमध्ये तुम्हाला चांगलं वाटत नसेल, तर या क्षणी आपण येशूचे नाव घेऊन तुम्ही या क्षणी तुम्ही येशूचे नाव घेऊ शकता. Amen. Amen. You can take the name of Jesus. He says, call to me. You know, all those who are called, all those who call on the name of the Lord shall be saved. The scripture says, as all who call on his name, they're saved. I don't care what situation you're in. My God can pull you out of it. Amen. देवाचं वचन असं सांगतं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असं तुम्ही माझं नाव घ्या आणि मी तुम्हाला त्या परिस्थितीतून मुक्त करेल. Amen. Amen. We're going to be singing this song, तू मेरा बल है प्रभु. Amen. आपण अजून एक गीत गाणार आहोत आणि ते गीत आहे तू मेरा बल है प्रभु, हिंदी सॉन्ग. तू मेरा बल है प्रभु तू मेरा बल है प्रभु तू मेरा बल है प्रभु तू सर्व बल है प्रभु तू मेरा बल है प्रभु तू मेरा बल है प्रभु तू मेरा बल है प्रभु तू सर्व बल है प्रभु उठती लहरों में डूबती नैया में उठती लहरों में डूबती नैया में तू ही है मेरा कप्तान संग मेरे इस दरमियान तू ही है मेरा कप्तान संग मेरे इस दरमियान तू मेरा बल है प्रभु 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 तू सर्व बल है प्रभु. So now when the devil thinks you are lost, you are defeated, I want you to sing out loud, Lord God Almighty, you are my strength. ज्यावेळेस सैतानाला असं वाटतं की तुम्ही हारलेला आहात, त्यावेळेस तुम्ही हे गाणं गाऊन आपण जाहीर करू शकतो की प्रभू येशू माझा शक्तिदाता आहे. Amen. Know that when you call on the name of the Lord, you are saved. He is your strength. Amen. ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण प्रभूचं नाव घेतो त्या क्षणी आपल्याला तो वाचवतो. So sing along with me. माझ्यासोबत हे गाणं गाव. तू मेरा बल है प्रभु
तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू सर्व बल है प्रभु, तू मेरा 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 बल है प्रभु। जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, तूने ही चंगा किया। यहोवा शाबोत मेरा, तूने ही चंगा किया। यहोवा शाबोत मेरा, तू मेरा बल है प्रभु, 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 तू सर्व बल है प्रभु। मेरा जीवन तू ही प्रभु, मेरा प्यार तू ही प्रभु, खूबसूरती तू ही प्रभु, मेरा सब कुछ भी तू ही प्रभु। मेरा जीवन तू ही प्रभु, मेरा प्यार भी तू ही प्रभु, खूबसूरती तू ही प्रभु, मेरा सब कुछ तू है प्रभु। तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू सर्व बल है प्रभु। I can say this, that as you sing in faith, you will know that He's your strength. Because, the Christian walk is a walk of faith. Amen. हे गाणं मी सतत म्हणू शकते, कारण ज्यावेळेस आपण हे गाणं गातो तेव्हा आपल्याला कळतं की येशू जो आहे तो माझा शक्तिशाली आहे, आणि ज्यावेळेस विश्वासाने आपण चालतो तेव्हा आपल्याला कळतं. A Christian walk is a walk of faith. ख्रिस्ती लोक जे आहेत ते विश्वासाने चालतात. Amen. Amen. Praise the Lord. Thank you, Jesus. So today I was praying, and it's always a surprise element when we come. Though we know we're coming, we still are not sure we're coming or not coming. Till the last minute we keep doing this. Praise God. Today, it was decided that I'm going to be coming and sharing the word. आमचं बरेचदा असं होतं की कोणी येणार, आम्ही मीटिंग घेणार आहोत की नाही घेणार आहोत हे आमचं शेवटच्या क्षणाला तयार होते, म्हणजे शेवटच्या क्षणाला हे डिसाईड होतं. तर आज इथे आहे. It's not because of anything else, because most of us are working, and sometimes someone is available and sometimes they aren't available. असं नाहीये की कोणत्याही कारणास्तव आम्ही असं चेंज करत असतो, पण कधी कधी असं होतं की ऑफिसच्या कामामुळे आम्ही चेंज करत असतो. So today Joshua was supposed to take worship. आज जॉशुआ वर्शिप घेणार होता. And I know you all know he's a rock star. It's really beautiful when he takes worship. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो खूप सुंदर वर्शिप घेतो. I can tell you today, without any music, without any professional singing, I felt the presence of God. Amen. पण आज मला तुम्हाला सांगू द्या की आज आपल्याकडे काही साहित्य नसून सुद्धा जे आपण वर्शिप करतो ते त्या आज मला असं जाणवलं की आज प्रभूचं सानिध्य माझ्यासोबत आहे.
So, whenever you have an opportunity to worship God, ज्या वेळेस तुम्हाला ही संधी भेटते देवाला स्तुती आराधना करण्यासाठी, never miss it. कधीही तुम्ही त्या संधीला तुम्ही मिस नका करू. Because, when we worship God, we experience His tangible presence. ज्यावेळेस आपण देवाची उपस्थिती प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्याला प्रभू येशूचा आत्मा खरोखर आपल्यासोबत आहे ह्याची जाणीव होते. So today, while I was praying and thinking, what should I share with everybody? आज ज्यावेळेस मी प्रार्थना करत होते आणि प्रार्थनेमध्ये मी हे विचार करत होते की आज मी सगळ्यांसोबत काय बोलणार आहे. The Lord reminded me of Daniel. येशूने मला दानियेला याच्या बद्दल मला आठवण करून दिली. Daniel, and the situation with Daniel was in the pit of the lions. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दानियलची जी परिस्थिती होती ती सिंहाच्या गुहामध्ये कशी होती. So just for the benefit of someone probably who doesn't know, I'll share a little bit before I get to the message. जर कोणाला माहित नाही तर मी छोट्याशा गोष्टी दानियेला बद्दल बोलणार आहे. Yeah. So, the king had there was a law that they had to worship the king, and no other god for a particular period of time. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेस जुन्या काळामध्ये राजाला Daniel's book. It's in the book of Daniel. दानियलच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की जुन्या करारामध्ये सगळेजण राजाला वर्णन स्थापन करत होते. So they all had to worship the king, and there were people who were conspiring against Daniel. They were very jealous of Daniel. There were some officers. They were very jealous of Daniel, very jealous of his prosperity, very jealous of the way God had lifted him up. आपल्याला हे माहिती आहे की त्या काळामध्ये कायद्याच्या काळामध्ये प्रत्येक जण दानियेलापासून खूप ईर्ष्या धरत होतं किंवा त्याला लोकांना दानियल ही व्यक्ती आवडत नव्हती. The king favored him. पण राजा जो आहे त्याने त्याच्यावर प्रीती दाखवली. Yes. So people who didn't worship the Lord God Almighty, they didn't walk in the same favor. सो जे लोक आहेत ते देवाला कधीही त्यांनी उच्च स्थान दिला नाही म्हणून ते कधीही देवाच्या चांगुलपणामध्ये चालले नाही. Yeah, they didn't walk in that kripa, in that favor of God, that grace of God. They couldn't walk in it, and they were very jealous of Daniel, and that is why they came up with this whole setup that anyone who doesn't worship the king or doesn't praise to any other god, should be thrown into the pit of a lion. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या काळी लोक जे आहेत ते कृपाच्या काळामध्ये जगत नव्हते आणि त्यामुळे ते दानियेला खूप नाव ठेवत होते आणि म्हणून त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं गेलं होतं. Now, the king loved Daniel. He had no idea when he used his signet ring. So the signet ring in those days signified authority, and once you used it and it was used to stamp or it was given to the next person, then after that there is no revoking the law. There was no going back. You couldn't change the law after that. पण तेव्हा राजा जो होता तो राजाला दानियल ही व्यक्ती आवडत होती आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की राजा एकदा जो शब्द बोलला तर प्रत्येकाला राजाचा शब्द पाळायला लागायचा. सो त्याच्या व्यतिरिक्त कोणी काही करू शकत नव्हते. Yeah. So now the king was helpless, and I mean, I reckon he might have recognized by then that this was definitely a plot. Maybe he did by that time. He already recognized that. पण मला तुम्हाला सांगायचं की त्यावेळेस राजा जो आहे तो असहाय्य होता है ना. तर त्याने त्यावेळेस दानियेलाला ओळखलं होतं आणि त्यावेळेस तो असहाय्य झाला. And he had no choice, and those people were pressurizing him, and Daniel was put in the pit of the lion. त्या काळी राजाकडे काही उपाय नव्हता त्याच्यामुळे त्याला जे काही लोक बोलत होते ते मान ठेवून त्याला सिंहाच्या गुहामध्ये टाकण्यात आलं. The crazy thing is
Daniel comforts the king and he goes into the lion's pit. Amen. पण खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की डॅनियल जो आहे त्याने राजाला अ, अ, अं, Comfort. अं, समाधान दिले. समाधान, he हा tried to तिला समाधान दिले. तिला सांगितलं की नाही, don't worry. He told him that Daniel was the one to tell the king, if you don't do this, because you're a king. Because Daniel was also one of the officials. He knew the laws. So he was like, go for it. There's nothing you can do now. Don't worry. He's the one who comforts the king. Amen. तर दानियल जो आहे तो राजाला अशा प्रकारे समाधान करत होता, ज्या प्रकारे त्यांच्या मधलं जे संभाषण होतं ते असं म्हणत होतं की तू काही काळजी करू नकोस, जे तुला करायचं ते कर, मलाही ह्या सर्व गोष्टी माहित आहे, कायदे वगैरे मला सगळं माहित आहे, पण या गोष्टीचं तुला वाईट मानून घेऊ नकोस, तुला जे हवंय तू ते कर, कारण तू राजा आहे. And then, then Daniel goes into the pit, okay, of the lions. And Daniel sits there worshipping God. मग त्याच्यानंतर जो आहे दानियाला जेव्हा सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं, त्यावेळी तो देवाला स्तवन आणि मनन चिंतन करत होता. And he goes then there, he worships God, he spends time. I believe that night was a night of worship and praise for him. But God does something for Daniel. God shuts the mouth of the lions. God shuts the lion's mouth. Amen. पण त्यावेळेस जेव्हा तो त्या गुहेमध्ये होता तेव्हा तो सिंहांकडे लक्ष न देता तो येशूवर पूर्णपणे लक्ष देऊन येशूच्या नावाचं तो मनन चिंतन, त्याचे स्तुती आराधना तो त्यावेळेस करत होता. आणि येशूने जे आहे ते सिंहाचे तोंड जे आहे ते भुकेले सिंहाचे तोंड त्यांनी बंद केले होते. See, then the king calls him out and the king is amazed, and he obviously, the ones who had plotted to put him in, they are put into the lion's den, and we see the end of the wicked. They perish. जसं आपल्याला हे माहित आहे की राजा त्याला बघून प्रसन्न होतो, कारण ज्यावेळेस त्याला टाकण्यात आलं, दानियेलला टाकण्यात आले आणि तरी तो जिवंत होता आणि राजा त्याला बघून खूप प्रसन्न होतो. I like how the king actually calls out Daniel from the pit. If you go to Daniel 6, right, you look at verse 16, he calls out to Daniel saying, your God whom you serve continually. Okay, sorry, not verse, it's verse 20. Okay, Daniel, servant of the living God, has your God whom you serve continually been able to deliver you from the lions? मला ही गोष्ट खूप आवडते जेव्हा राजा दानियेलला बोलवतो. यावेळेस आपण बघणार आहोत दानियेलाचे पुस्तक 6वा अध्याय 16व्या वचनामध्ये. Is it 16 sis? 16, No, right? it's 20. Sorry, I accidentally said 16, 20. क्षमा प्राप्ती. दानियेलाच्या पुस्तकातलं 6वं वचन आणि 20व्या अध्यायामध्ये असं लिहिलं आहे की तो गुहेजवळ दानियेलाकडे जाऊन शोक स्वाराने ओढून म्हणाला, हे दानियेला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय? And the answer Daniel gives is, O king, live forever. My God sent his angel and shut the lion's mouth, so that they have not hurt me, because I was found innocent before him. And also, O king, I have done no wrong before you. Amen. दानियल राजाला असा म्हणतो की दानियल राजाला म्हणाला, महाराज चिरायू असा, माझ्या देवाने आपल्या दिव्यदूत पाठवून सिंहाचे तोंड बंद केले आहे, त्याची मला काही एक उपद्रव केली नाही. कारण देवासमोर मी अपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केले नाही. Correct. So that's what I've been found guiltless in the sight of God. I've been found innocent in the sight of God. I don't know how many of you remember, but the last time when we left, when we were learning on the fact that we've been made right with God. Amen. या वचनामध्ये असं म्हटलं आहे की मी देवासमोर निरपराधी ठरलो आहे. जर का तुम्हाला आठवत असेल, गेल्या टाइमला जेव्हा आपण
म्हणून आपण ज्यावेळेस आपली जी मीटिंग चालू होते त्याच्यामध्ये पण आपण जो आहे त्याने आपल्याला धार्मिक ठरवलं आहे येशू समोर. येशूने आपल्याला देवासमोर धार्मिक ठरवलं गेलं आहे. God, we've been made right with God. We were learning about this truth that God has made us, that Jesus has made us right with God. And look at the power of being innocent in the sight of God. Amen. आपण हेच वचनवर मनन चिंतन करत होतो की देवाने आपल्याला जे आहे ते धार्मिक बनवलं आहे आणि त्याने आपल्याला निरपराधी बनवलं आहे. He made us nirapradhi. And here we see Daniel is saying, what does he tell the king? Why did the lions not touch him? Because he was innocent, nirapradhi in the sight of God. त्याच्यामध्ये असंच लिहिलं आहे की जेव्हा डॅनियल राजाला म्हणतो तेव्हा तो असं म्हणतो की मला मी जो आहे तो निरपराधी ठरवला गेला आहे देवासमोर, त्याच्यामुळे मला कोणतीही इजा झाली नाही. So look at the confidence Yeah. even Daniel had, what God would do for him. In the same chapter, in the same book, we see, that his 3 friends were thrown into the burning furnace. I'm not going to, you guys can go and read about it. They were thrown in the burning furnace. The fire could not touch them. The fire, which in natural should burn people, couldn't do anything to them. Amen. मला हे सांगायचं की दानियेलाकडे जो आत्मविश्वास होता है ना. आपण दानियेलच्या पुस्तकामध्ये आपण हेही बघतो की ज्यावेळेस त्यांना गरम तेलामध्ये ज्यावेळेस त्या आगेमध्ये ज्यावेळेस त्यांना ते टाकण्यात आले तेव्हा सुद्धा आपण तेव्हा सुद्धा आपण दानियेलला असं बघतो की तो निरपराधी असून सुद्धा कसं देव त्याला वाचवतो. Correct. So coming back to the point that we've been made right with God, and because we've been made right with God, there are these blessings under which we live our lives. मला हे सांगायचं की ज्यावेळेस येशूने आपल्याला धार्मिक केलं आहे त्याची जी आशीर्वाद जो आहे तो किती सुंदर आहे. There are these blessings under which we live. We live under these blessings. We are not cursed. We live under blessings. So blessed people are, you have to be righteous. You have to be the righteousness of God to be a blessed person. That's something Jesus did for us on the cross. आपल्याला जो आहे येशूने आशीर्वादित केला आहे आणि आपण त्या आशीर्वादामध्ये आपण आजच्या तारखेला आपण जगतोय का, कारण येशूने आपल्याला धार्मिक बनवलं आहे आणि आपण त्या धार्मिकतेमध्ये जगत आहोत. See, if you look at Ephesians 1:7, chapter 1 verse 7, book of Ephesians chapter 1 verse 7, turn your Bibles to it. You'll see in him we have redemption through his blood, the forgiveness of sins according to the riches of his grace. जस आपण एफेसकरास पत्रामध्ये पहिल्या अध्यायात 7व्या वचनाकडे जाऊ आणि तिकडे असं लिहिलंय की त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेले मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. See, we have received forgiveness of our sins according to riches of his grace. It's because of God's grace. It's because of what Jesus did. We just received Jesus and then we received everything. जस आपल्याला हे असं कळतं की ज्यावेळेस प्रभूने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मुक्त केलं आहे, कारण त्याच्या येशूच्या कृपेमुळे आपण मुक्त झालो आहोत. See, and Daniel, if you look at it, he didn't what do you say? He didn't have the same testimony you and I have, that I am saved by the blood of Jesus. He still had to make sacrifices. He still had to follow the law. There were certain foods he ate and didn't eat. He came under the law. Amen. आपल्याला हे माहिती आहे की दानियल कायद्यामध्ये राहत होता, कारण तो आपल्यासारखं जगत नाहीये. जस्ट आपण कृपेच्या काळात जगत आहोत, पण दानियल तसा नव्हता. तो कायद्याच्या काळात जगत होता आणि त्याला प्रत्येक कायदा माहित होता, नियमशास्त्र माहित होता त्याला. माहित होता आणि he had to live his life according to that. आणि त्याला त्याचं जे जीवन आहे त्याला ते नियमशास्त्राप्रमाणेच राहावं लागत होतं. So when he says I am innocent, it's because he followed all the laws. He did everything that was commanded for him to do. जसं म्हणतो की मी निरपराधी आहे, कारण त्याला प्रत्येक कायदा माहित होता. सो त्या कायद्याने तो चालत होता, त्याच्यामुळे त्याला निरपराधी ठरवलं गेलं होतं.
He made the sacrifices that he had to make whenever he slipped or made a mistake. So he made sure he was having a right. He was walking right with God based on. There was some sort of what do you say? Based on the law, based on his actions also. सो जसं तो नियमशास्त्रामध्ये राहत होता त्या काळी आपल्याला सगळ्यांना माहित आहे की काय आपल्या चुकीच्या कृत्यांमुळे आपल्याला कोणाला अर्पण करावं लागायचं, बरोबर. कोणत्या निष्पाप कोकरेला आपल्याला अर्पण करायला लागायचं त्या काळी, बरोबर, ज्यावेळेस आपण काही चुका करतो. पण तसं प्रत्येक वेळेस दानिएलानी केलं, म्हणजे ज्या ज्या वेळेस त्याच्याकडून चुका झाल्या त्यावेळेस दानिएलानी कोकरूला अर्पण केले. Very, very well explained. Very well explained. Thank you. Yeah. So, but you and I have freely received that. And if he had this confidence and he could say, because I'm innocent, my God saved me, how much more you and I should say, because what has washed you and me is the blood of Jesus, and the blood of Jesus speaks good things over us. मग ही गोष्ट किती आनंदाची आहे की आपल्याकडे जो आत्मविश्वास आहे, जो आपल्याला देवाने दिला आहे, जी गोष्ट आपल्याला देवाने मुफ्त मध्ये दिली आहे, तो आहे की त्याची कृपा आपल्याला मुफ्त मध्ये भेटली आहे. You know what was happening to Daniel in this situation? He was being persecuted for his faith. पण ह्या गोष्टीमध्ये असं होत होतं की डॅनियलला प्रत्येक जण नाव ठेवत होते, सगळ्याच गोष्टीमध्ये नाव ठेवत होते. आणि कशाला नाव ठेवते होते? Why were they blaming him? Why were they blaming him? कशासाठी त्याला नाव ठेवत होते? Because of his faith, because he believed in God Almighty. Why was he persecuted? Because he was refusing to abandon his God. कारण सगळेजण यासाठी नाव ठेवत होते कारण तो देवावर विश्वास दाखवत होता, तो देवाच्याच बोलण्यावर तो चालत होता, आणि त्यामुळे त्याला प्रत्येक जण त्याला नाव ठेवत होते आणि त्याला वेगळं टाकण्यात येत होतं. Correct. He was refusing to leave God. He was refusing to abandon his God. Today, if you're going through a situation where somebody is calling out names to you, I know of people specifically right now in this group who are here on Zoom, who go through this. If you're on YouTube and if you can relate to this, I want to tell you, if you're being persecuted for your faith, it can be your friends making fun of you. It can be some family member telling you, how is your faith relevant to this date and time? It could be things as simple as that. मग आपण ह्या गोष्टीवर आपण आपल्याला कळतं की ज्या काळी जसा तो छळ सहन करत होता, तसे आज देखील आज जेवढे लोक ऑनलाईन जोडले आहेत, जेवढे लोक मला बघत आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की आज तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा छळ किंवा तुम्हाला टाकण्यात येत असेल, तुमचे मित्रमंडळी असो किंवा तुमचे फॅमिली असो, तुमचे कोणतेही रिलेटिव्ह असो, सो त्यावेळेस आपल्याला Some of us here have been beaten for our faith. काही जण असेही असेल की त्यांच्या विश्वासासाठी त्यांना मारण्यात आला असेल. I'm telling you, rejoice. मी तुम्हाला सांगते, फक्त आनंद करा. Because Jesus said, rejoice, great is your reward. Amen. कारण देवाचं वचन असं म्हणतं की आनंद करा, कारण तुमचा जो रिटर्न आहे तो खूप उच्च आहे. And you know, many a times people think that when Jesus said that reward is going to be when we go to heaven. बरेच आपल्याला असं कळतं की आपल्याला असे समज आहे की आपलं जे प्रतिफळ आहे ते आपल्याला स्वर्गात गेल्यावरच मिळेल, असं नाहीये. But here I see in the book of Daniel, in the Old Testament, he was rewarded here on earth. पण ज्यावेळेस मी दानिएलच्या पुस्तकामध्ये बघते त्यावेळेस असं मला दिसतं की तो पृथ्वीवर असतानाच त्याला प्रतिफळ मिळालं आहे. That is why the Bible says, bless those who curse you. Sorry, bless those who persecute you. त्याच्यामुळे प्रभूचं वचन असं सांगतं की तुम्ही त्यांना आशीर्वाद करा जे तुमचा छळ करतात. And do not curse them. आणि त्यांना वाईट बोलू नका. Do not curse them. Do not speak bad things about them. Don't get carried away by their words. Their words have no power over you. त्यांना कधीही शाप देऊ नका, कारण त्यांचे जे शब्द जे तुमच्याकडे येतात त्यांच्या शब्दांमध्ये काहीही शक्ती नाहीये. Why? का? Because you are irreversibly blessed. कारण तुम्ही अतिशय आशीर्वादित आहात. अतिशय नाही, कोई बदल. Nobody can change the fact that you are blessed. It is irrevocable.
Meaning when a caterpillar becomes a butterfly, can I make it a caterpillar again? Explain. जर का एक छोटीशी जी आळी आहे ती फुलून तिचा परिवर्तन एक सुंदरशा बटरफ्लाय मध्ये होतो, पण फुलपाखरू ना? It's called. फुलपाखरू मध्ये होतो. त्या So, गोष्टीला मी चेंज नाही करू शकत, त्या गोष्टीला मी बदलू नाही शकत, बरोबर? correct. Can we tell Fulpakru become again whatever she called it, a caterpillar? Can I make a butterfly a caterpillar again? मी त्या फुलपाखरूला परत आळी बनवू शकते का? Same thing, Ray. Once you believe in Jesus Christ, once you receive Him, तसंच एकदा काय तुम्ही येशूला ग्रहण केले त्या क्षणापासून तुम्ही ती गोष्ट बदलू नाही शकत. you have become a new creation. तुम्ही नवीन आत्मा झाला, तुम्ही नवीन माणूस झाला ज्या क्षणी तुम्ही येशूला जीवनात बोलवतात. All old things have passed away. आमेन. प्रत्येक जुनं जे होतं ते निघून गेलं तुमच्या मनात. Behold, you've been made new. आणि तुम्ही जे आहात ते तुम्ही नवीन, तुमची नवीन देवाने तुम्हाला नवीन माणूस बनवला आहे. Amen. So now you are see, you were first when you didn't know Jesus, you were in sin. Okay. I'm not saying you don't sin today, but you don't identify with sin anymore. You identify with Jesus now. Amen. मला हे सांगायचं आहे की आपला नवीन जन्म होण्याच्या आधी आपण जो आहे तो पापाच्या काळामध्ये आपण जगत होतो. मी हे नाही म्हणते की तुम्ही आता पापी आहात, असं नाही म्हणत आहे मी, पण तुम्हाला जी पापाची जी समज आहे ती आता तुमच्याकडे नाहीये का? कारण तुमच्याकडे जी समज आहे ती येशूची समज आहे. Correct. Now you are a new person, you're a new creation. First you were an old person. You were related to sin. Adam's sin was in you. Now the righteousness of Jesus is in you when you receive Jesus. Amen. आधी जो तुम्ही होता ते तुम्ही पापी जीवनामध्ये तुम्हाला धरलं जात होतं, कारण आपण जे आहोत ते आदमापासून आपली निर्माण झाली आहे. पण आता जो आहे, जो आपण जो येशूमध्ये आहोत ते धार्मिक केलं आहे येशूने आपल्याला. आपण धार्मिक त्याच्या जीवनामध्ये आपण जगत आहोत. Now you might say, how can you say I was born with Adam's sin? Because, okay, tell me something. What is the result of sin? Death, right? Why do we see little children, babies, all of them having sickness, disease, death manifesting in these places? It is because of sin. It's a consequence of sin. तुम्ही हे आता म्हणू शकता की हे असं कसं शक्य आहे की आपण आदमाच्या पापापासून जन्मलो आहोत किंवा त्याचं पाप आपल्यासोबत आहे. आता आपल्याला यावेळेस असंही दिसतंय की जेवढे पण लहान बाळ आहेत ते बरेच आजारापासून म्हणजे आजारामध्ये जगत आहेत. का? कारण ते जे आहेत ते पापापासून आलेलं जे आपल्याकडे आदमापासून जे आलेलं पाप जे आहे त्याच पापामध्ये आपलं जीवन होतं किंवा आपला जन्म होतो. Yeah, because the Bible says sin entered to one man's sin, and then sin entered the world through one man's sin, that was Adam. That's the first Adam, and the last Adam is Jesus. Through him we are redeemed. Amen. आपल्याला असं माहित आहे की ज्यावेळेस जो पहिला आदम जो होता, ज्यावेळेस येशूने पाठवला होता आदम, त्या आदमापासून आपला जो जन्म झाला आहे तो पापामध्ये जन्म झाला आहे. पण आता जो दुसरा आदम जो आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त, आणि त्याने आपल्याला त्या पापापासून मुक्त केला आहे. Amen. 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 So that is why you are irrevocably blessed. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे आहात ते तुम्ही अपरिवर्तनीय. What is irrevocable? Just now we explained, no? You're changed. You're a new person. त्याचप्रमाणे तुम्ही जे आहात ते तुम्ही आता जुनं काही तुमच्यामध्ये राहिलं नाहीये, कारण तुम्ही जे आहात तुम्ही नवीन सृष्टी आहे. आता तुम्ही नवीन सृष्टी आहे. ठीक आहे. तो हे नवीन सृष्टी स्पेशालिटी. What is the speciality of this new creation? He or she is righteous, is a son of God, is a child of God, is an heir of the kingdom of heaven. He's adopted to who as what? As a son of God. Amen. Amen. नवीन कराराचं वैशिष्ट्य काय आहे? जे म्हणजे आपण जे आहे ते नवीन कराराचे वैशिष्ट्य आहोत. विशेष का आहोत? कारण आपला जो आहे तो धार्मिकतेचा जन्म झाला आहे, आणि आपण पृथ्वीचेच नाही तर आपण स्वर्गाचे आपण पुत्र व पुत्री म्हणलं जात आहोत. See, in 1 Peter 2:9 we read, 1 पेत्र 2 अध्याय त्याच्या 9व्या वचनामध्ये आपण असं वाचतो.
Shall I read in English? But you are a chosen generation, a royal priesthood, a holy nation, his own special people, that you may proclaim the praises of him who called you out of darkness into his marvelous light. Amen. पहिले पेत्र 2 अध्याय 9व्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय राजकन्या, राजगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या भोवती प्रकाशत पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. Amen. Amen. So, who are we? We are a chosen generation, a royal priesthood, a holy nation, God's own special people. We are this because of Jesus Christ. Amen. मग आपण कोण आहोत? आपण जे आहोत, आपण निवडलेले आहोत, राजकज्ञ आहोत आणि पवित्र राष्ट्र आहोत. आपण देवाचे स्वतःचे लोक आहोत. So when I told you that you do not curse anybody, it's because who you are. You are a priest. Amen. जस मी तुम्हाला असं म्हणते की कोणालाही शाप देऊ नका किंवा त्यांच्याबद्दल वाईट म्हणू नका. का? कारण आपण कोण आहोत? आपण जे आहोत ते आपण राज्य याजक गण आहोत. A priest is someone who sanctifies others, who purifies others. याजक जे आहेत, जे लोकांना बरोबराचं ज्ञान देतो, बरोबर, ते आहोत आपण. You know, actually a priest is also someone who prophesies. याजक जी अशी व्यक्ती आहे जी प्रगटीकरण सांगते. We see in the book of John, if you look to John chapter 11. आणि हे आपण बघणार आहोत योहानाचं पुस्तक 11व्या अध्यायामध्ये 49th verse. Actually, let's read from the 48th verse. 48व्या वचनापासून. Correct. If we let him alone like this, everyone will believe in him, and Romans will come and take away both our place and nation. This is what the Pharisees are telling Caiaphas, who is the high priest. When are they going and saying this? They want to kill Jesus. They want him to be crucified. So before that, they are coming and presenting their case. They are saying, if we let him go, what will happen? The Romans will come and they'll take both our place and nation. And one of them, Caiaphas, being high priest that year, said to them, "You know nothing at all, nor do you consider this. It is expedient for us that one man should die for the people, and not that the whole nation should perish." Now this he did not say on his own authority, but being high priest that year, he prophesied that Jesus would die for the nation. So you'll read from 49 to 51. 48, no? Yeah, 48 to 51. 51, yeah. So, योहानाचे पुस्तक 11 अध्याय आणि 48 वचनापासून असं म्हटलं आहे की पण त्याला असे सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील. तेव्हा त्यापैकी कायफा नावाचा कोणी एक मनुष्य जो त्या वर्षी प्रमुख याजक होता, तो त्यास म्हणाला, "तुम्हाला काहीच कळत नाही. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि संबंध राष्ट्राचा नाश होऊ नये, हे तुम्हाला हितावं आहे, हेही तुम्ही लक्षात आणा नाही." Now this guy, he has not received Jesus as his Lord and Savior. Again, he's under the law. But because his position, those days, based on your tribe, you will be in a position. So, हा जो याजक होता, हा त्याच्या मनाचा बोलत नव्हता, पण त्या काळी जो होता तो प्रमुख याजक होता आणि म्हणून त्या अधिकाराने तो त्या लोकांना तो बोलत होता. So when a priest speaks, he prophesies. ज्यावेळेस याजक बोलतो त्या क्षणी तो प्रगटीकरण बोलतो. So when God tells you not to curse people who persecute you,
मग ज्यावेळेस देव तुम्हाला असं म्हणतो की लोकांना तुम्ही शाप देऊ नका जे तुम्हाला तुमचा छळ करता, because he knows when you speak, कारण त्याला माहिती ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुखातून प्रत्येक शब्द बाहेर पडणारा ज्यावेळेस तुम्ही बोलता, it's just like what it's written in the Bible in Proverbs, life and death is right there in your tongue. तसंच वचनामध्ये लिहिलं आहे की ज्या क्षणी तुमच्या मुखातून प्रत्येक शब्द बाहेर पडतो तो जीवन व मृत्यूचा शब्द असतो. तुमच्या जिभेमध्ये ती ताकद आहे. तुम्ही जीवन व मृत्यू तुमच्या मुखातून तुम्ही बोलू शकता. Amen. Amen. So life and death is in your power of your tongue. So imagine they are upset with you for your faith and you go and you say something wrong. You have the power to forgive them. When you forgive them, you release grace into their life. When you bless them, when you speak a blessing, I'm telling you, it will come to pass. They will experience God's goodness. That is their closest chance of getting to know Jesus Christ. Amen, amen. जसं आपल्याला असं कळतं की ज्यावेळेस आपण लोकांना शाप देतो हे आपल्याला द्यायचं नाहीये का, कारण आपल्या जिभेमध्ये शक्ती आहे. असंच देवाचं वचन म्हणतं, ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस तुमच्या मुखामधनं जीवन व मृत्यूचं दान हे तुम्हाला दिलं आहे. मग ज्या वेळेस लोकांनी तुम्हाला छळ केला आहे त्यांना तुम्ही अजिबात वाईट बोलू नका किंवा त्यांना तुम्ही शाप देऊ नका, कारण ज्या वेळेस आपल्याला ही गोष्ट माहित पडते आपण नेहमी त्यांना आशीर्वाद द्यावा. 1 minute. I'll say this slowly, then you translate that. Because when you bless them, you release Christ into their life. Amen. ज्यावेळेस तुम्ही त्यांना आशीर्वाद देता, तुमचा छळ करून देखील जेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद देता, तेव्हा तुम्ही येशूचं जीवन, येशूची कृपा तुम्ही त्यांच्या जीवनात जाहीर करता. And again, let me tell you, when the scripture says life and death, life is Jesus. He's the way, truth. He's life. He's life. Okay? Amen. So when you speak a blessing, you are releasing Christ into a person's life. So if it's your heart's greatest desire that your family experiences God's goodness, they experience the love of Christ, I'm telling you, it's right here in your tongue. You can speak it and they will experience it. Amen. तर मला हे तुम्हाला सांगायचं आहे की जीवन व मृत्यू ज्या आपल्या मुखामध्ये येशूने दिले आहे है ना, तसंच ज्यावेळेस तुमच्या जवळचे लोक किंवा तुमचे नातेवाईक जे कोणी तुमच्या फॅमिलीमध्ये आहेत आणि त्यांना जर काही येशू जाणून घ्यायचा आहे, त्या क्षणी ज्यावेळेस आपण आशीर्वाद बोलतो त्यांच्या जीवनामध्ये, त्यावेळेस आपण येशूचे आशीर्वाद आपण घोषणा करतो आणि आपण येशूला त्यांच्या समोर आपण प्रस्तुत करतो. बरोबर, ज्यावेळेस आपल्याला बोलायचं असेल तर आपण प्रेमाने बोलतो. बरोबर, त्याच्यावरून आपल्याला लोकांना कळून येतं की आपला स्वभाव जो आहे तो येशू सारखा स्वभाव आहे. आणि आपण ज्यावेळेस त्यांना येशू समजायचं असेल त्यावेळेस आपल्याकडे स्वतःकडे ती शक्ती आहे जेणेकरून आपण लाईफ म्हणजे जीवन आणि मृत्यू हे आपण बोलू शकतो, जाहीर करू शकतो लोकांच्या जीवनामध्ये. सो जीवन म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. Okay, now I want everyone to turn to the book of Ephesians. Ephesians chapter 2. आपण परत एफेसकरास पत्रामध्ये त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जाणार आहोत. See, in the book of Ephesians, we read that we have been seated in heavenly places with Christ Jesus. Ephesians, which one, sir? Second? Beta. Actually, we can read that chapter itself. And you he made alive, who were dead in trespass and sin, in which you once walked according to the course of this world, according to the prince of the power of the air, the spirit who now works in the sons of disobedience. Ephesians 2 verse. I just read the first and second verse so far. Just read till there. Okay. We'll just एफेसकरास पत्र दुसरा अध्याय पहिला आणि दुसरं वचन असं म्हणतं की तुम्ही आपले अपराध व आपली पातके यांमुळे मृत झालेले होता, त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्व चालत आहेत, अर्थात ह्या जगाच्या रहाटी प्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे ज्ञान बोधणाऱ्या लोकांना आता कार्य करण्यासाठी तुमच्या अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत आहात. Third verse says, among whom also we all conducted ourselves in the lusts of our flesh, fulfilling the desires of the flesh and the mind and were by nature children of wrath, just as the others.
तिसरं वचन असं म्हणतं की त्या लोकात आपणही सर्व पूर्वी आपल्या देह वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छाप्रमाणे करत होतो व स्वभावही इतरांप्रमाणे क्रोधाचा प्रजा होता. Okay, we'll just try and understand this. This is talking of us when we were unbelievers and we didn't believe in God. We lived this kind of a deplorable life. We lived this kind of a bad life. Amen. हे जे आपण आता वचन वाचलं हे आपल्याबद्दल आहे, ज्यावेळेस आपण नवीन जीवनाच्या आधी आपण असं वागत होतो. Who was your God when you didn't know? Who is the God of the world? The prince of darkness is who? The devil. Okay, the prince of power of air, the spirit who now works in the sons of disobedience. So he is basically disobedience. The very nature of devil is to be disobedient to God. Okay, he will curse, he will say evil things, his children will do that. You and I are not sons of disobedience. We are sons of obedience. Obedient to the extent that our Jesus was so obedient to Father God that he laid his life down for us. So आधी आपण कोणत्या देवाला आपण मानत होतो? जो अंधकारातला जो देव आहे तो म्हणजे शैतान. आपण त्या शैतानाजवळ होतो. का? कारण आपला जो स्वभाव होता तो त्याच्यासारखा होता. आपण वाईट बोलत होतो, आपण रागत होतो, आपण प्रत्येक वेळेस क्रोध करत होतो. मग आपण त्या जगामध्ये आपण अंधकारामध्ये आपण जगत होतो. And so now, so when someone doesn't believe in God, he's a son of disobedience. ज्यावेळेस कोणी देवामध्ये विश्वास ठेवत नाही, ती जी व्यक्ती आहे ती नाही सुनताय परमेश्वर का ना. Explain it in simpler words in Marathi. ती अज्ञात नव्हती. ती व्यक्ती जी आहे ती देवाच्या अज्ञात नाही. Correct. So, but we serve Jesus, okay, who is the firstborn, who is our elder brother. Because of him, we have become sons of God. So he was so obedient to God that he laid his life down for us. He died for us. That he was obedient to that extent. मग आपल्याला असं दिसतं की येशू जो आहे तो देवाचा पहिला पुत्र, बरोबर. सो तो येशू देवाच्या इतक्या अज्ञात होता, इतक्या अधीन तो राहत होता. त्या अधीन काळामध्ये आपला जो आहे तो जन्म झाला आहे. And Jesus was so obedient that he died for us. आणि येशू इतका अज्ञात होता देवाचा की तो आपल्यासाठी मरण पावला. And who is Jesus? Jesus is love. God is love, the Bible calls in John. God is love. आणि येशू कोण आहे? येशू जे आहे तो प्रेम आहे. देवाचं वचन असं म्हणतात की येशू प्रेम आहे. God is love. Here who is devil referred to? Children of wrath. That means devil is called anger, wrath, hatred. आणि सैतानाला अशी असं म्हणलं गेलं आहे की शैतान जो आहे तो अतिशय छळ करणारा आहे किंवा क्रोध दाखवणारा शैतान आहे, जो आपल्या स्वभावामध्ये ते दिसून येतं. I'll get to the point I'm getting to. We'll go further down. But God, who's rich in mercy, because of his great love with which he loved us, even when we were dead in trespasses, made us alive together with Christ, and raised us up together and made us sit together in heavenly places in Christ Jesus. So you read from 4 to 6. Yeah. तर मला हे सांगायचं आहे की आपण चौथ्या अध्यायामध्ये आपण असं वाचणार आहोत की तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःचा अपरंपार प्रेमळ ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झाले आहेत. Amen. And Jesus said, great is your reward in heaven. Blessed are you when people persecute you and say all kinds of evil things about you for my name's sake, for great is your reward in heaven. Where are you and I seated according to this verse that we just now read? We're seated in heavenly places. म्हणून हे जे आहे आपलं I'll go slow. Okay. So Jesus said, blessed are you when people persecute you.
देव असं म्हणतो की तुम्ही आशीर्वादित आहात ज्यावेळेस लोक तुमचा छळ करतात and say all kinds of evil things about you आणि तुमच्या विरुद्ध प्रत्येक वाईट गोष्टी बोलतात because you believe in Him, कारण because you तुम्ही believe in Jesus. का कारण तुम्ही देवावर विश्वास ठेवता म्हणून Jesus is saying, rejoice. आणि देव त्याचा अतिशय ऑपोजिट म्हणतो देव असं म्हणतो की तुम्ही आनंद करा है ना Why? Because you have a great reward in heaven. का कारण तुमचं प्रतिफळ जे आहे ते लोकांकडून येणार नाही तर तुमचं प्रतिफळ जे आहे तुम्हाला स्वर्गामध्ये प्रतिफळ मिळणार आहे And just now in Ephesians, we read, we are in Swarg, we are in heaven. Amen. आणि आताच आपण एफेसकरस पत्रामध्ये असं लिहिलंय की आपण जे आहोत ते स्वर्गात आहोत So where is the reward? मग आपलं प्रतिफळ कुठे आहे Can we experience it here on earth? Which is because wherever you and I are, we are portal to heaven. Heaven is on earth. Amen. मग आपलं प्रतिफळ कुठे आहे आपण प्रतिफळ आपल्याला पृथ्वीवरच मिळणार आहोत बरोबर आपण ते प्रतिफळ इकडेच इथेच आपण जगू शकतो I'll tell you, we can draw now again a parallel where we started. Daniel experienced the reward on earth. Amen. मला परत तुम्हाला दॅनियलाकडे न्यायचं आहे की दॅनियलाने जो प्रतिफळ जे आहे दॅनियलाला जे प्रतिफळ दिलं देवाने ते प्रतिफळ त्यांनी पृथ्वीवरच अनुभव केला Amen. Right? God rewarded Daniel on earth. His enemies were destroyed. देवाने त्याला पृथ्वीवरच प्रतिफळ दिलं कारण त्याची जे लोक त्याच्याबद्दल विरोधात होते त्यांना येशूने त्यांचा नाश केला And you know, because of him, there was a decree that was pronounced. There was an announcement that was made. A law, a new law was formed. Amen. आणि तुम्हाला माहिती आहे का त्या कारणामुळे ना नवीन हुकूम आला I want you to remember Daniel's response. Daniel did not curse anyone. Daniel, in fact, comforted the king and he went trusting his God. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण जे बघणार आहोत तुम्ही दॅनियलाला जसं बघत आहात त्याच्यावरच जसा दॅनियलचा प्रतिसाद होता है ना त्यांनी कोणालाही वाईट बोललं नाही कोणाचाही छळ केला नाही तसा त्याचा म्हणजे त्याचा तो रिस्पॉन्स म्हणू शकतो आपण प्रतिसाद होता तसंच आपल्याला ठेवायचं आहे And how did God honor the situation? Darius, the king, at that time, he honors God. आणि दारियस हा जो राजा होता त्या काळी त्याने देवाला ऑनर केले त्यांनी देवाला सन्मान त्यांनी जो आहे तो देवाचा सन्मान केला Correct. Amen. So, you don't have to worry about people who persecute you. They will join your side. Amen. So, तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी करायची नाही की जे लोक तुमचं छळ करतात त्यांच्याबद्दल तुम्हाला काळजी करायची नाही का कारण तेच तुम्हाला पुढे जाऊन जुडणार आहात You have to pray that they don't get destroyed like these guys in the den of the lions. You have to bless them to give them an opportunity to join the Lord God Almighty, to know the love of God, to know His goodness, to know His mercy. आपल्याला असं बघायचं आहे की आपण त्या गोष्टींवर ठाम राहायचं आहे कारण आपल्याला लोकांचा नाश व्हावा असे आपल्याला असं नाही हवंय बरोबर सो आपण जे आहोत ते आपण नुसतं आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला घोषित करायचा आहे See, now let's open to Daniel chapter 6 and let's read from verse 25 onwards. Can you repeat that again? Same, Daniel chapter 6 verse 25 onwards. Okay. आपण परत दानियलच्या पुस्तकामध्ये जाणार आहोत आणि 6वे वचन आणि 6वे अध्याय आणि 25व्या वचनापासून आपण वाचणार आहोत So I can tell you, I'll start reading from there actually. The king Darius wrote to all peoples, nations and languages that dwell in all the earth.
peace be multiplied to you. I make a decree that in every dominion of my kingdom men must tremble and fear before the God of Daniel. For he is the living God and steadfast forever. His kingdom is the one which shall not be destroyed, and his dominion shall endure to the end. He delivers and rescues. He works signs and wonders in heaven and on earth. Who has delivered Daniel from the power of the lions? Amen. 25व्या वचनापासून आपण वाचणार आहोत. मग पृथ्वीवरील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांना दारियावेश राजाने असे लिहून कळवले की तुमचे कल्याण असो. मी फरमावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दातील लोकांनी दानिएलाचा देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे, कारण तो जिवंत देव आहे, तो सर्व काळ जवळ आहे. त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अत्यंत आहे. ज्याने दानिएलाला सिंहाच्या पंजातून सोडविले तोच बचाव करणारा व मुक्तदाता आहे. तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उपस्थित घडवणारा आहे. हा दानिएल दारेशच्या कारकिर्दीत व कोरेश परसी याच्या कारकिर्दीत उत्कर्ष पोहोचला. See, and here we see Daniel, the way he stood in front of persecution so boldly, so in love with his God, with so much trust in the Lord God Almighty.